समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून या महिलांकडून एकूण 1,28,025 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 19 मे रोजी औदुंबरला जाणाऱ्या बसमधील प्रवासी अर्चना हनमाने यांच्याकडून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथक तयार केले। पथकातील हवालदार आमसिद्ध खोत आणि कॉन्स्टेबल अभिजित माळकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की चोरीतील संशयित महिला त्रिकोणी बाग परिसरात दागिने विक्रीसाठी येणार आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वनिता दिलीप लोंढे वय वर्ष 42 राहणार गँगवाडी जिल्हा बेळगाव आणि गंगा सुरेश शिंदे वय वर्ष 35 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली या दोन्ही संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान वनिता लोंढे हिच्या पिशवीत चोरीचे सोन्याचे दागिने आढळून आले। चौकशीत दोघींनी सांगली बस स्थानकावर चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1,28,000 किमतीचे 16 ग्रॅम सोन्याचे दागिने, झुमके, कानवेल, मंगळसूत्र आणि 25 रुपये किमतीची निळ्या रंगाची पिशवी असा एकूण 1,28,025 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोबडे, सायबर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, महिला सहाय्यक पोलीस फौजदार स्वप्ना गराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोत, संदीप पाटील, प्रकाश पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनीता शेजाळे, दुर्गा कुमरे, प्रतीक्षा गुरव, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, रोहन घसते, सुमित सूर्यवंशी, गणेश शिंदे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल खोत, सांगली शहर पोलीस ठाणे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील, सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पथक करत आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।